जय जय रघुवीर समर्थ। बहुहिं पुटी होई जे माय पोटी। नको रे मना यातना तेची मोठी। निरोधे पचे कोंडिले गर्भवासी। अधोमुख रे दुःख त्या बाळकाशी। जय जय रघुवीर समर्थ। मनाच्या श्लोकाच्या या पर्वामध्ये 20व्या श्लोकावर आपण विसावतो आहोत। मनाला सारखं समजवावं लागतं। मनाची समजूत काढताना आपली खरी सर्कस होते ते आपल्या वर्तमान परिस्थितीमुळे। आणि वर्तमान परिस्थिती जी असते ना ती आपल्या हातात कधीच नसते। त्याच्यामुळे रामदास स्वामी इथे जो संदेश देत आहेत तो संदेश देत आहेत त्या वर्तमानामध्ये आपल्या पूर्ण क्षमतेने, आपल्या पूर्ण मनाने, आपल्या पूर्ण चिंतनाने आपण कशा पद्धतीने वागायला पाहिजे। आणि हा जन्म जर का व्यर्थ गेला तर हे मना तुला काय करावं लागेल याची वॉर्निंग देत आहेत। याची जर का आपण दखल घेतली तर आपल्याला हे लक्षात येईल की 84 लक्ष योनींचा प्रवास केल्यानंतर मनुष्य जन्म मिळालाय। इट्स अ लॉंग जर्नी। जर का सस्तन प्राणी या जगामधले आपण मोजले तर प्रत्येक वेळेस त्या सस्तन प्राण्याला आपल्या गर्भाशयामध्ये गर्भधारणा करावी लागते। आणि माणूस सुद्धा एक सस्तन प्राणी आहे। या श्लोकामध्ये विज्ञानाचा अभ्यास, अध्यात्माचा अभ्यास आणि मग त्या मनाची व्यवस्थित समजूत काढण्याचं कार्य रामदास स्वामी करतायत। त्याकडे जरा बारकाईने सगळेजण आपण लक्ष देऊयात। बहुहिं पुटी होई जे माय पोटी। जेव्हा एक गर्भ तिथे त्या उदरामध्ये जन्म घेतो त्यावेळेस ती प्रचंड मोठी यातना असते। हे आयुष्य जगायचं, जन्म घ्यायचा, पूर्ण मृत्यूपर्यंत जगायचा आणि पुन्हा जन्म मृत्यूच्या या फेऱ्यामध्ये अडकायचं, पुन्हा त्या गर्भाशयात शिरायचं। आणि या गर्भाशयामध्ये हिंपुटी म्हणजे प्रचंड यातना असतात, दुःख असतं, सफरिंग असतं, खूप सफोकेटिंग असतं। म्हणजे खूप आपल्याला त्या बंदिस्त कारागृहामध्ये जणू कोणीतरी बंद केलंय, ज्याच्यामध्ये फारशी हवा पण येत नाही असं फिलिंग असतं त्या बालकाला। आणि म्हणून रामदास स्वामींचं मनाच्या श्लोकाचं निरूपण करत असताना माझं मन जेवढं भक्तीने भरून येतं तेवढंच ज्ञान विज्ञानाच्या या अपूर्व दृष्टांतामुळे सुद्धा येतं की काय रामदास स्वामींचा सखोल मानव जीवनाचा आणि या प्रपंचाचा अभ्यास असेल। नको रे मना यातना तेची मोठी। पुन्हा गर्भात जाण्याची यातनाच नको। म्हणजे काय, इथे मोक्षाची कामना, मोक्षाची संकल्पना, मोक्षाबद्दल आपले विचार रामदास स्वामी मांडतायत। या जीवनामध्ये, या जन्मामध्ये थोर कार्य करून आपण जर का मोक्षापर्यंत पोहोचू शकलो तर या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधनं आपली सुटका होणार। त्याच्या आधी आपल्याला 4 मुक्ती मिळवायला पाहिजेत, मोक्षाला प्राप्त व्हायला पाहिजे। आणि ते जर का आपण करू शकलो, या मनाची समजूत घालू शकलो, ध्यान मार्ग, जप मार्ग, इतर सर्व साधना मार्ग अवलंबून आपण जर का मोक्षापर्यंत स्वतःला पोहोचवू शकलो, ते लिबरेशन, ते फ्रीडम, ते स्वातंत्र्य, ती संपूर्ण क्रांती जर का घडवू शकलो तर निरोधे पचे कोंडिले गर्भवासी। त्या गर्भाशयामध्ये शिरल्यानंतर त्या गर्भाला
जो तुरुंगवास भोगावा लागतो, ज्या अमाप यातना पूर्णपणे अवलंबून राहत त्या पाण्यामध्ये तरंगत तरंगत जगावं लागतं, अंधार कोठडीमध्ये ठेवल्यासारखं, तसं ते बालक, तसा तो गर्भ जगत असतो. आणि शिवाय जेव्हा त्याला बाहेर यायचं असतं तेव्हा त्याचं डोकं प्रथम बाहेर येतं, त्याच्यामुळे तो गर्भाशयात उलटा असतो. अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. म्हणजे रामदास स्वामींना स्वतः ब्रह्मचारी असताना सुद्धा एका बालकाचा जन्म कशा पद्धतीने होतो त्याची संपूर्ण माहिती होती. आठवड्याला त्या गर्भाची प्रगती कशी होते याची पण त्यांना माहिती होती. त्या गर्भाशयातल्या वातावरणाचा जणू त्यांनी स्वतः अनुभव घेतला होता. अशा पद्धतीने ते आपल्याला सांगतायत की जर का आपण या मायारूपी जगतामध्ये, या मायारूपी प्रपंचामध्ये, जे स्वतः आदि शंकराचार्य सुद्धा म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, त्या सेम फिलॉसॉफीने, त्या सेम पद्धतीने रामदास स्वामी आपल्याला समजावून सांगतायत की बाबांनो, या मायेमध्ये जर का अडकलात, छोटीशी कामना, छोटीशी इच्छा जर का अपूर्ण राहिली तर पुन्हा जन्म घ्यावाच लागेल. त्यामुळे हा जो मनुष्य जन्म मिळालाय, या मनुष्य जन्मामध्ये सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करून घ्या आणि त्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, कामना, वासनांचा त्याग करा. चांगली वासना आणि वाईट वासना याचा जर का संदर्भ इथे आपण पकडला तर लक्षात येईल की अध्यात्माची वासना ही चांगली वासना, मोक्षाची वासना ही चांगली वासना, आणि बाकी सर्व वासना या ज्या प्रपंचामध्ये, या मायेमध्ये आपल्याला गुंतवून ठेवतात त्या वाईट वासना. त्या सुद्धा मनुष्य म्हणून जगाव्याच लागतील, त्या सुद्धा मनुष्य म्हणून पूर्ण कराव्याच लागतील. परंतु त्यात अपूर्णता जर का राहिली तर काय होणार आहे? पुन्हा एकदा जन्म मिळवावाच लागेल आणि पुन्हा 84 लक्ष योनींचा हा फेरा पूर्ण करून मनुष्य जन्माला यावं लागेल. तेव्हा कुठे मोक्ष प्राप्तीचा अजून एक चान्स, अजून एक मौका आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे हा मनाचा श्लोक मनी व्यवस्थित अभ्यासून स्वतःच्या अंतर्मनामध्ये ज्योत पेटवा की मी अध्यात्माच्या मार्गावर, जप साधनेच्या मार्गावर, मी ध्यान साधनेच्या मार्गावर, मी माझं मन, माझं शरीर आणि माझी बुद्धी यांच्यापासून फारकत घेत माझ्या चेतनेशी एक चित्त राहून त्या रामाचा दास म्हणून व्यवस्थित माझी साधना अंतिम पर्वापर्यंत पोहोचवेन, हा रामदास स्वामींचा इथे संदेश आहे. चला तर पुन्हा एकदा श्लोक ऐकूयात. बहुहिं पुटी होई जे माय पोटी, नको रे मनायात नातेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. जय जय रघुवीर समर्थ.